नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हे वर्ष जसं तुम्हाला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेचं वर्ष असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये विभाग तुम्ही असं म्हणू शकता की प्रत्येक विभागाने जाहिराती जी भरती प्रक्रिया मित्रांनो हे राबवत आहेत. जागा पण भरपूर मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशीच एक मोठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, ती आहे होमगार्ड संघटना. तुम्हाला माहीत आहे होमगार्ड हे निमशासकीय ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो. पण होमगार्डचा एक फायदा आहे की काही वर्षानंतर तुम्ही जेव्हा सर्व्हिस करता आणि तो कालावधी पूर्ण केल्यानंतर पोलीस भरतीमध्ये किंवा अग्निशमक दलामध्ये वनरक्षकमध्ये 5% आरक्षण होमगार्डसाठी स्पेशल असतं मित्रांनो. आणि ते खूप महत्त्वाचं असतं कारण की होमगार्डच्या 5% आरक्षणामुळं भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा होतो. होमगार्डची कट ऑफ जवळपास कमी जाते आणि अशातच होमगार्डची भरती आलेली आहे मित्रांनो. जागा खूप जास्त आहेत, 9,700 जागावर भरती होणार आहे. आणि यासाठी काय क्रायटेरिया आहे, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असतं, मैदानी चाचणी कशी होती, शारीरिक चाचणीचे गुण कसे असतात, ही सर्व आपण माहिती यामध्ये बघणार आहे मित्रांनो. 9,700 जागा म्हणजे भरपूर जागा आहेत. आणि बघा इथे एक सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024ची एक ॲड आली होती मित्रांनो. आता ही जी जाहिरात येणार आहे होमगार्डची, हिची पदभरती प्रक्रिया मित्रांनो ही 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, ऑनलाईन अर्ज वगैरे. आणि त्याच्यापूर्वीच सातारा जिल्हा होमगार्ड यांनी 2024 एक नोटिफिकेशन काढलं होतं मित्रांनो. यांची जी भरती प्रक्रिया होणार आहे ही 15 दिवसामध्ये म्हणजे 31 जुलैपर्यंत यांची रजिस्ट्रेशन डेट आहे. तर आपल्याला याच्यातून काय बघायचं आहे की ह्या होमगार्ड भरतीमध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय आहे, मैदानी चाचणी कशी होईल, काय होईल, हे आपण या सातारा जिल्हा होमगार्ड जे आहे याच्यावरून बघणार आहे. कारण की सर्वच होमगार्डची जे मित्रांनो क्वालिफिकेशन हे असतं हे सेम असतं. जसं तुम्ही पोलीस बघू शकता, कोणत्याही जिल्ह्यामध्ये जरी असला तरी त्यांचं जे क्वालिफिकेशन किंवा अर्हता जी असते ती सेम असते. तसं जे होमगार्डचं मित्रांनो, तर याच्यावरून आपण बघूया की होमगार्डचं काय. तर पूर्ण माहितीपत्रक आहे की उद्देश आहे की देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. तर आता होमगार्डचे सदस्यत्व कसं मित्रांनो, तर महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसही तत्वावर आधारित आहे. बघा, शासन संचलित पूर्ण मानसही तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. बघा, ही गोष्ट लक्षात ठेवायची की या संघटनेचे सदस्य म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार मिळत नाही आहे. हे सदस्यत्व 3 वर्षाकरता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58व्या वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. बघा, काय पहिले 3 वर्ष देतात, त्याच्यानंतर परत सेवेच्या गुणवत्तेनुसार तुम्ही ज्या प्रकारची सेवा दिली त्यानुसार 3 वर्षाने वयाच्या टप्प्याने हे 58 वर्षापर्यंत, म्हणजे जसं महाराष्ट्र शासनाचं रिटायरमेंट आहे 58 वर्षापर्यंत, हे पूर्ण नोंदणीकृत करता येते. आता बघा, होमगार्ड सदस्याचेच कर्तव्य का असतात की होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिली जात नाहीत. दररोज कर्तव्य दिले जातात का? नाही. तर पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे या कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूर्वविमोचन तसेच रोगराई महामारी काळात, संप काळात प्रशासनात मदत कार्य अशी कर्तव्य दिली जातात. बघा मित्रांनो, आता होमगार्डचे जे मित्रांनो, आता मी रेल्वेच्या सेवेमध्ये आहे, तर मी असं बघतो डेली की आम्ही डे किंवा नाईटला असो तेव्हा होमगार्ड जे असतात मित्रांनो, हे स्टेशनला असो किंवा लेडीज डब्यामध्ये असो, जवळपास रोज हे यांचं काम आहेच मित्रांनो. आता इथं बघा, रोज तर नाही आहे पण जसंच काम पडेल त्या व्यतिरिक्त, पण रेल्वेमध्ये मी रोज होमगार्ड प्रत्येक याच्यामध्ये लेडीज डब्यामध्ये किंवा स्टेशनमध्ये बघत असतो मित्रांनो. आता बघा, होमगार्डना देय भत्ते कसे असतात की होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात, बघा ज्या दिवशी बंदोबस्त म्हणजे ज्या दिवशी ड्युटी असेल त्या दिवशी प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता व ₹100 उपहार भत्ता दिला जातो. म्हणजे टोटल किती मित्रांनो, 670 रुपये दिला जातो पूर्ण भत्ता. तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिस्सा भत्ता व 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो. आता प्रशिक्षण काळाचं आपल्याला काही घेणं नाही कारण प्रशिक्षण खूप कमी कालावधीसाठी असतं. पण आपल्यासाठी मेन काय आहे की बंदोबस्त काळात 570 आणि 100 रुपये उपहार भत्ता म्हणजे 670 रुपये दिला जातो मित्रांनो प्रतिदिन. शास्ती काय बघा, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त
कर्तव्याकरता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशाचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7 एक अन्वये बडतर्फ किंवा 250 रुपये इतका दंड, 3 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे. बघा, म्हणजे असं नाही की होमगार्ड आहे आणि त्यांनी बोलवलं आणि तुम्ही गेले नाही म्हणजे झालं, असं नाही मित्रांनो. असं जर झालं तर तुम्ही कर्तव्यामध्ये कसूर केले तर असेल तर तुम्हाला एकतर निष्कासित केलं जातं किंवा 250 रुपये दंड किंवा 3 महिन्याची साधी कैद केली जाते. बघा, होमगार्ड नोंदणी कशी आहे की कोणते यासाठी नोंदणीसाठी कोणते शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळण्याकरता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. याकरता कोणतीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय सातारा, म्हणजेच इथं साताऱ्याचं म्हणून आपण साताऱ्याचं बघत आहे मित्रांनो, किंवा मान्य जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. आता याचे बघा फायदे काय आहेत. आपल्याला फायदे बघायचे की पहिलं तर सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मिळतं. 3 वर्ष सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण हे सर्वात मोठा फायदा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदके मिळण्याची संधी आहे मित्रांनो. आणि सर्वात मेन पाळाचं बघा, स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत तुम्ही देश सेवा करू शकता. पण माझ्या मताने 2 नंबरचं ते सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की 3 वर्ष जर तुम्ही कंप्लीट केलं तर 5% आरक्षण तुम्हाला मिळतं. ते खूप महत्त्वाचं आहे. बघा, आता नियम व अटी बघायची नोंदणीचं कसं आहे तर बघा, होमगार्ड पात्रतेचे निकष, शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी 10वी उत्तीर्ण SSC. शारीरिक पात्रता बघा, वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत, दिनांक 31/7/2024 रोजी, कारण की 31/7पर्यंत नोंदणी करायची मित्रांनो आहे साताऱ्याचं. उंची बघा, पुरुषाकरता 162 सेंटीमीटर, महिलाकरता 150 सेंटीमीटर. छाती फक्त पुरुषाकरता बघा, न फुगविता किमान 76 आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणे. आवश्यक कागदपत्र बघा, रहिवासी पुरावा, आधार, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जन्मदिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड सर्टिफिकेट जास्त मित्रांनो किंवा TC असते, ते कुठेही हेच ग्राह्य धरलं जातं. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, म्हणजे काही ITI वगैरे काही केलेलं असेल. खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र बघा, NOC पण लागते जर तुम्ही कुठं प्रायव्हेटमध्ये जॉब करत असाल तर. आणि 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, म्हणजे 3 महिन्याच्या 9 दिवसाच्या आतलं तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनचं प्रमाणपत्र देऊ शकता. बघा, आता शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय कंपल्सरी आहे की उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या पुढील चाचण्या घेणार जाणार नाहीत. बघा, 40% गुण मिळवणं हे अनिवार्य आहे, नाहीतर तुमची पुढील चाचणी होणार नाही मित्रांनो. बघा, पुरुष उमेदवाराचं बघा 1600 मीटर धावणे आहे, म्हणजे पोलीस भरतीसारखंच आहे. महिला उमेदवार बघा 800 मीटर धावणे, पोलीस भरतीसारखंच. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण, पोलीस भरतीसारखंच सेम. 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण. त्याच्यानंतर जसं 10 सेकंद ते 30 सेकंदापर्यंत 5 मिनिट 18 गुण. त्याच्यानंतर 2 मिनिट 50 सेकंद आणि 3 मिनिटपर्यंत 22 गुण मुलींसाठी. तर असे 2-2 जे मार्क आहे मित्रांनो हे कमी होत जातात. 6 मिनिट 30 सेकंदापर्यंत 2 मार्क कमी होत जातात आणि मुलींचे 3 मिनिट 10 सेकंदापर्यंत 4 मार्क कमी होत जातात मित्रांनो. ओके, आणि कमीत कमी किती, म्हणजे 6 मिनिट 30 सेकंदाच्या आणि 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी, म्हणजे 10 गुण इथपर्यंत तुम्हाला मिळवायचेच आहेत. काय जर तिथपर्यंत नाही मिळवले तर तुमचं सिलेक्शन म्हणजे फिजिकल होणार नाही. तर बघा, सूचना धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक आहे. बघा, 10 गुण जे आहे ते मिळवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, गोळाफेक आहे पुरुषांसाठी आहे म्हणजे 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 10 गुण. त्याच्यानंतर बघा 7.90 मीटर किंवा 8.50 मीटरपेक्षा कमी 9 गुण. इथं पण एक गुण कमी होत जातो मित्रांनो. ओके, इथं पण 40% गुण मिळवणं जरुरी आहे, म्हणजे इथं पण 4 गुण तुम्हाला मिळवता झाले पाहिजे. तर महिलांना बघा 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 10 गुण. ओके, तर इथं पण महिलांनासुद्धा 4 गुण तरी कमीत कमी मिळवणं जरुरी आहे. बघा, उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारांना नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण घेणं. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरता उमेदवारांना बघा, मी म्हटलं तसं की 4 गुण मिळवणे आवश्यक आहे. आता तांत्रिक अर्थ बघा, याचे सुद्धा गुण मिळतात एक्स्ट्रा. ओके,
आणि हे गुण कधी मिळतात मित्रांनो? जेव्हा तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये पात्र होता तेव्हाच तुम्हाला तांत्रिक अर्थीचे गुण मिळतात मित्रांनो. बघा, जर ITI केलेलं असेल तर ITI जर केलेलं असेल तर 2 गुण मिळतात मित्रांनो. खेळामध्ये प्रावीण्य मिळालेले व्यक्ती असतात, म्हणजे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्य जर असेल की यापैकी 2 अट पूर्ण करीत असेल तर 3 गुण. माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड असणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र आणि नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्रधारक किंवा जड वाहन परवानाधारक असेल तर मित्रांनो, सर्व अटी पूर्ण करीत असेल तर 10 पैकी 10 गुण मिळतात. कोणतीही एक करत असाल तर 2 गुण आहेत मित्रांनो. कोणत्याही 2 अटी पूर्ण करत असाल यापैकी तर 3 गुण. त्यापैकी कोणत्याही 3 करत असेल तर 4 गुण. कोणत्याही 4 करत असतील तर 5 गुण. आणि 5 अटी पूर्ण करत असेल तर 7 गुण. आणि 6 अटी पूर्ण जर होत असेल तर 7 गुण. आणि सर्वच्या सर्व अटी पूर्ण होत असेल तर 10 गुण मिळतात मित्रांनो. आणि नोंदणी कशी बघा, 15 तारखेपासून नोंदणी सुरू होणार आहे यांची, म्हणजे आजपासून नोंदणी सुरू झालेली आहे. फक्त इंग्रजी भाषेमधून होते मित्रांनो. ही काळजीपूर्वक भरायचं आहे. आधार क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करायची आहे. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. उमेदवार ज्या भागातील रहिवासी तो भाग त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो, त्यांनी त्या पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. बघा, सबमिट केल्यावर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म येतो, त्याची छायांकित प्रत काढून ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये हँड रिटन आपलं लिहायचं आहे. त्यामध्ये आपला वर्तमानपत्रातील एक फोटो चिटकावायचा आहे. मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे. इतर कोणती माहिती उमेदवारांनी भरू नये. बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यास अंतिम मुदत 31/7 आहे. ही साताऱ्याची आहे मित्रांनो. ओके. बघा, कागद पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करता येताना अनुक्रमांक 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांचा उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करता बंधनकारक राहील. बघा, उमेदवारांना नोंदणी करता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास संपूर्ण जबाबदारी ज्याची त्याची राहील. पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्राचे आधारे निवड करण्यात येईल. यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरवल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी आढळले असल्याने सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड नोंदणीस अर्ज करणे अपात्र ठरतील. ओके. जे डिसमिस केलेले पहिलेच ते अपात्र असतील. मात्र स्वच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहतील. अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. पथक पोलीस ठाणे न्यायरिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मान्य जिल्हा समादेशक यांना राखून ठेवलेले आहे. बघा, हे सातारा जिल्ह्याचं त्यामध्ये दिलेले आहेत की काय कसा फॉर्म भरायचा आहे. तरी आपण बघूया की सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करायचा मित्रांनो. त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो त्या होमगार्ड पथकामध्ये ते सिलेक्ट करायचं आहे ठाणं. त्याच्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल ID इत्यादी काळजीपूर्वक भरायची माहिती. त्याच्यानंतर ज्या प्रकारची तांत्रिक अर्थ जर असेल तर ते अर्थ तुम्ही तिथे मेन्शन करायचे. नंतर जन्मदिनांक, उंची सेंटीमीटरमध्ये भरायची आहे. नंतर यापूर्वी जर होमगार्ड सेवेत असाल तर यस निवडायचे आहे. आणि असाल तर ज्या कारणास्तव कमी करण्यात आले त्या आदेशाची प्रत जोडायची मित्रांनो. आणि सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्यासाठीचा पेजवर जाल. त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि जन्मदिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून अर्जाची प्रिंट A4 पेपरवर काढावी व नोंदणी करता येताना आवश्यक कागदपत्र सादर करावी. ओके. तर असं हे सर्व पात्रता, वय वगैरे सर्व मित्रांनो चांगले, म्हणजे 3 वर्ष जर चांगले तुम्ही हे केलं मित्रांनो सेवा, तर पोलीस भरतीमध्ये जाण्याचा खूप मोठा चान्स असतो याच्यामध्ये. तर असे ही पूर्ण माहिती होती मित्रांनो. आशा करतो तुम्हाला आवडले असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.